अमोल मिटकरींचं रुग्णालयात स्टिंग ऑपरेशन, आरोग्य केंद्रात अवैध गर्भपात होत असल्याचा आरोप, अकोल्यातील हिवरखेड आरोग्य केंद्रातील प्रकार. मुंबईत 7 डिसेंबरला जैन समाजाचा मोर्चा, दादरचा कबूतरखाना सुरू करण्याची मागणी, जैन मुनी निलेश चंद्र महाराजांच्या नेतृत्वात मोर्चा. महापालिका निवडणुकीची लगबग, निवडणूक आयुक्ताची आज पालिका आयुक्तांशी चर्चा. 14 डिसेंबरला मनपा निवडणुकांची घोषणा, हिवाळी अधिवेशन संपताच निवडणुकांची घोषणा होण्याची सूत्रांची माहिती. मुंढवामधील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी आज सुनावणी, दिग्विजय पाटील हजर राहणार का याकडे लक्ष. पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीची बाजू मांडणार 10 वकिलांची टीम. खारगे समितीला मुदतवाढ मिळाल्यानं दमानिया आक्रमक, मुदतवाढ का मिळाली दमानियांचा सवाल, प्राथमिक अहवालात 7 डिसेंबरला सादर करण्याची मागणी. कोकाटे बदनामी प्रकरण पवारांना भोवणार, रोहित पवारांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश, नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाचे आदेश. नवी मुंबईमधील कथित जमीन घोटाळा प्रकरणी पोलिसांची बिवलकरांना क्लीन चिट, चौकशी समितीचा अहवाल येण्याआधीच पोलिसांचा निष्कर्ष, रोहित पवारांनी उघड केला होता भूखंड घोटाळा. नाशिकच्या तपोवनमधील ड्रोन दृश्य समोर, मोठ्या हिरव्यागार वृक्षांवर सरकार चालवणार कुऱ्हाड, झाडं तोडण्यास विविध संघटनांचा विरोध. महसूल विभागात डिजिटल क्रांती, डिजिटल 7/12ला कायदेशीर मान्यता, फक्त 15 रुपयांमध्ये अधिकृत 7/12 उतारा मिळणार. व्लादिमीर पुतीन 2 दिवसीय भारत दौऱ्यावर, भारत रशिया दरम्यान संरक्षण सहकार्य वाढावं, पुतीन यांच्या दौऱ्याकडे या अपेक्षा. पुतीन युद्ध संपवू इच्छितात, युक्रेन युद्धाबाबत अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य, ट्रम्प यांच्या सल्लागारांनी दिले संकेत. भारताचा अमेरिकेशी महत्वपूर्ण संरक्षण करार, MH-60R हेलिकॉप्टरसाठी तब्बल $946 दशलक्ष करारावर स्वाक्षरी. मुंबईसह देशभरातील विमानतळांवर एकच गोंधळ, मुंबई, हैदराबाद, बंगळुरू विमानतळावरील 200 विमान उड्डाणं झाली रद्द, तांत्रिक अडचण, अपुऱ्या मनुष्यबळामुळे उड्डाण बंद, उडाला बोजापरा. छत्तीसगडमध्ये चकमकीत 12 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात यश, मात्र DRGचे 3 जवान शहीद. सदानंद दातेंना केंद्रीय सेवेतून मुक्त करण्यासाठी महायुतीचं पत्र, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक होण्याचा दातेंचा मार्ग मोकळा. नंदुरबारमध्ये जामिया शिक्षण संस्थेवर ईडीची कारवाई, जामिया ट्रस्टला परदेशातून मिळाला 406 कोटींचा निधी, 9 लाखांची रोकड, डिजिटल यंत्रणा आणि कागदपत्र जप्त. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची नव्या रेल्वे मार्गाची घोषणा, धार्मिक, औद्योगिक, शैक्षणिक क्षेत्र येणार एकत्र, प्रस्तावित पुणे नाशिक मार्ग अहिल्यानगर शिर्डी मार्गेच जाणार. निवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी अटकेत, बनावट शालार्थ आयडी प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई. पोलीस भरतीला अर्ज करण्यासाठी मुदतवाढ, इच्छुकांना 7 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार, महाराष्ट्र पोलीस दलात 15,631 पदांसाठी भरती सुरू. भरतीच्या वेळी समुद्र किनाऱ्यावर जाणं टाळा, महापालिकेच्या नागरिकांसाठी सूचना, 4 ते 7 डिसेंबर दरम्यानसाठी नागरिकांना आवाहन. संपूर्ण देशभरात दत्त जयंतीचा उत्साह, नरसोबाची वाडी, गणगापूर, अक्कलकोटमध्ये भाविकांची मांदियाळी, दत्त मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासूनच भक्तांच्या रांगा. ओंकार हत्तीला नैसर्गिक अधिवासातच ठेवणार, उच्चाधिकार समितीनं कायम ठेवला निर्णय, वनताराला मोठा झटका. दक्षिण आफ्रिकेचा भारतावर 4 विकेट्सनं ऐतिहासिक विजय, मार्क्रमचं निर्णायक शतक, मालिकेत 1-1 अशी बरोबरी.